बाळाला नालीत फेकून वैरीण माता झाली फरार। देवतारी त्याला कोण मारी, आईच झाली बाळाची वैरी। गावात नालीच्या बाजूला कचऱ्यात बाळाला टाकून आई झाली फरार। मोगरदा तालुका धारणी येथील घटना समोर आली आहे। नमस्कार, मी राम बीडकर। आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे। आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। धारणी जवळील मोगरदा गावात हृदयाला पिळवून टाकणारी घटना आज उघडकीस आली। एका आईने प्रसूती झाल्यानंतर चक्क नवजात बाळाला जन्म देऊन रात्री पांढऱ्या रंगाच्या वाहनातून अंधाराचा फायदा घेत शेजारी नालीजवळ गवताच्या आडोशाला 4 तासापूर्वी जन्माला आलेल्या एका नवजात शिशूला टाकून दिले व सदर स्त्री फरार झाली असून सकाळी 6च्या सुमारास सदर घटना उघडकीस आली आहे। सकाळी लहान बाळ रडतानाचा आवाज आल्याने नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। त्यावेळी हे बाळ आढळून आले। लगेचच स्थानिक पोलीस पाटील यांना माहिती देण्यात आली व नंतर बिजू धावडी उपकेंद्राची वैद्यकीय अधिकारी श्री राठोड यांनाही ही माहिती देण्यात आली। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी मोगरा गाव गाठले व बाळावर प्राथमिक उपचार करायला सुरुवात केली। पोलिसांनाही यावेळी पाचारण करण्यात आले। पोलिसांनी नागरिकांसमक्ष पंचनामा करून धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जाधव यांनी चौकशीला सुरुवात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले। बाळ हे सदृढ असल्याने त्याला वैद्यकीय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे दाखल करण्यात आले आहे। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे बाळ सकाळच्या सुमारास 3 ते 4च्या पहाटच्या सुमारास डिलिव्हरी होऊन फेकून दिल्याचा अंदाज वर्तवण्यात आला। परंतु ही वैरीण माता कोण, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत। देवतारी त्याला कोण मारी, असे म्हणणे यावेळी वावगे ठरणार नाही, असेच एकंदरीत म्हणावे लागेल। डॉक्टरांच्या परिश्रमाने या मुलाचे प्राण वाचले असले तरी जन्म देणारे जर सोडून गेले तर या निरागस बाळाचे आयुष्य कसे जाणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। माणसापेक्षा जनावर प्राणी जन्म देऊन ते आपल्या बाळाला कधीही असे वाऱ्यावर सोडत नाहीत, परंतु वासनेची हवस पूर्ण केलेले निर्दयी मानवजात ही वैरीण आई अशा गवतात टाकून गेली तरी कशी, अशी चर्चा नागरिकांमध्ये सध्या सुरू आहे। पोलिसांनी घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करून तपासाची चक्र फिरवली असून डॉक्टर सिस्टर हे सध्या बाळासाठी देवदूत बनून बाळाचा सांभाळ करत आहेत। हे का थोडे झाले का? परंतु निरागस या बाळाचे भविष्य काय ठरणार, हा चर्चेचा विषय सध्या नागरिकात ऐकायला मिळत आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम बीडकर सह मुख्य संपादक मनोज मिळे, अमरावती मेळघाट।